नमस्कार मित्रांनो, जून महिन्यात शेतकऱ्यांचा पीक विमा भरण्यात आला। शासन आदेशानुसार शेतकऱ्यांना फक्त 1 रुपयात पीक विमा भरून मिळाला। 1 रुपयामध्ये पीक विमा भरत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी विमा भरून घेतला। हे पीक विमा भरण्याचे काम CSC केंद्र चालकांना देण्यात आले होते। विमा कंपनीच्या आदेशानुसार CSC केंद्र चालकांना 40 रुपये प्रति फॉर्म याप्रमाणे कमिशन स्वरूपी देण्यात येणार होते। प्रत्येक CSC केंद्र चालकांनी काहींना 50, काहींनी 100, 150, 200, 500 अशा प्रकारचे फॉर्म हे शेतकऱ्यांचे भरून घेतले होते। मात्र 5 ते 6 महिने उलटूनही CSC चालकांना त्याचे कमिशन हे भेटलेले नव्हते। परंतु आता जर आपण आपले CSCचे जे काही वॉलेट आहे हे जर चेक केलं तर यामध्ये तुम्हास कमिशन आलेले दाखवेल। तर त्यासाठी मित्रांनो आपल्याचं जे काही डिजिटल सेवा पोर्टल आहे, आपला ID आणि पासवर्ड टाकून इथे लॉग इन करून घ्यायचे आहे। लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याला इथे वरून जे काही 4 नंबरचे ऑप्शन आहे पासबुकमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला इथे कॅशबॅक नावाचं ऑप्शन दिसेल। आपल्याला इथे क्लिक करायचे आहे मित्रांनो। येथे क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड ओपन होईल आणि येथे तारीख पाहू शकता 9 जानेवारी 2024 आणि येथे 3420 हे या वॉलेटमध्ये क्रेडिट झालेले आहे। याच्यावर जर आपण क्लिक केलं तर येथे आपल्याला त्याची माहिती दाखवली जाईल की इथे तर हे जे काही आहे ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी, अर्थात आपण जे काही पीक विम्याचे फॉर्म भरलेले असतील त्याचे कमिशन येथे आपणास दाखवत आहे। तर मित्रांनो हे जे काही कमिशन आहे हे 75% आपल्या CSCचे जे काही पोर्टल आहे यामध्ये क्रेडिट झालेले आहे असे डिस्ट्रिक्ट मॅनेजरकडून सांगण्यात येत आहे। तर मित्रांनो मी आतापर्यंत समजा 219 शेतकऱ्यांचे पीक विम्याचे अर्ज हे भरलेले होते, तर मला येथे 3420 रुपयाचे कमिशन हे मिळालेले आहे। तर 3420 भागिले 219 जर आपण केलं तर मला प्रति फॉर्म येथे 15 रुपये 61 पैसे याप्रमाणे ही रक्कम येथे वर्ग करण्यात आलेली आहे। आणि मी बऱ्याच CSC केंद्र चालकांना याची विचारपूस केली। काहींनी 153 फॉर्म भरले, काहींनी 600 भरले। तर हे जे काही कमिशन आहे प्रत्येकाला सारखे आलेले नाही। तर काहीला हे 16 रुपये 33 पैसे, काहींना 19 रुपये, काहींना 22 रुपये अशा प्रकारे हे कमिशन येथे काही VLEंना मिळालेले आहे। तर मित्रांनो पीक विमासाठी जिल्हा न्याय वेगवेगळ्या कंपन्या आहे। यामध्ये काही ज्या काही कंपन्या आहे यांचे पेमेंट हे आपल्या CSC वॉलेटमध्ये क्रेडिट झालेले आहे, तर काही कंपन्यांचे कमिशन यायचे हे बाकी आहे। आणि हे जे काही कमिशन आहे हे 7 दिवसाच्या आत आपल्या CSC वॉलेटला येईल असे पण एक डिस्ट्रिक्ट मॅनेजरकडून सांगण्यात येत आहे। त्यामुळे काही VLEंनी यामध्ये घाबरून जायचे नाही आहे। जर ज्या VLEने दुसऱ्या जिल्ह्यातील काही मोजकेच फॉर्म भरलेले असतील तर तेवढ्याच फॉर्मचे काही कमिशन त्यांना त्या CSC वॉलेटमध्ये क्रेडिट झालेले आहे। आणि अजूनही काही कंपन्यांचे जे काही कमिशन आहे ते काही VLEंना क्रेडिट होणे बाकी आहे। वास्तविक पाहता मित्रांनो ही जी काही रक्कम आहे आपणास DigiPay मध्ये आली असती तर आपण DigiPay मधून डायरेक्ट ट्रान्सफर करून ती आपल्या अकाउंटला घेता आली असती। परंतु हे जे काही कमिशन आहे हे DigiPay मध्ये आलेले नाही। तर मी DigiPay पण येथे चेक करून पाहिलं, जी काही पहिली रक्कम आहे तेवढीच रक्कम येथे आपणास दाखविली जात आहे। तर आपल्यालाही यामध्ये जर काही कमिशन आले असेल किंवा आले नसेल तर खाली कमेंटमध्ये नक्की कळवा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।